भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे। या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानेच कबुली दिली आहे। तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत। भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी ठरली आहे। यावर शिक्कामोर्तब झालाय। पाक व्याप्त काश्मीरबाबत भारतानं आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे। भारताचं पुढचं पाऊल पीओके परत घेणं हेच असल्याचं बोललं जात आहे। पाकिस्तानसोबत फक्त पीओकेवर चर्चा होणार अशी भारताची भूमिका आहे। यामध्ये तिसऱ्या मध्यस्थीची गरज नाहीये असंही भारतानं सुनावलंय। ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीचं होतं असं संरक्षण दलांकडून स्पष्ट करण्यात आलंय। भारताने 3 दिवसात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केले। त्यांची अनेक अत्याधुनिक विमानं देखील पाडली आहेत। इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचे लष्करी तळ देखील उद्ध्वस्त केलेत अशी माहिती आता दलाकडून देण्यात आली आहे। भाईजान नूर खान वायुदलाच्या वर्दीत वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। पंजाबमधून दोघांना अटक करण्यात आली आहे। सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग अशी दोघांची नावं आहेत। संशयितांमध्ये आता वावरत असणाऱ्यांमध्ये त्यांची नावं आहेत। त्यांना आता अटक करण्यात आली आहे। युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची करडी नजर आहे। अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जातोय। इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलंय। 18 मे रोजी ESO-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे। पृथ्वीचं अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा उपग्रह असून लष्करी ऑपरेशन्ससाठी याची मोठी मदत होणार आहे। दोन्ही देशाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रक्षेपणाला महत्त्व आहे। पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागलाय। 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे। पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने नोटम जारी केलाय आणि या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकणार नाहीये असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलंय। पाकिस्तानकडून गोळी चालली तर भारताकडून तोफगोळे डागले जातील। युद्धविरामानंतर अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पुन्हा पाकिस्तानला इशारा दिला। भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आलाय। रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झालेली नाहीये। भारतीय सैन्य दलांनी या संदर्भात माहिती दिली आहे। रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती। मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्या सैनिकी कारवाईशिवाय आणि हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडली आहे। दहशतवाद्यांच्या दफन विधीवेळी देखील नमाज अदा करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश झालाय। या व्हिडिओतून तो काश्मीरमध्ये मुजाहिद्दीन आमिर्स पाठवल्याची कबुली देतोय। भारताच्या कारवाईत कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंड युसुफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। या कारवाईत पाकिस्तानचे 100हून अधिक दहशतवादी ठार झालेत। तसंच या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झालेत। यात काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। पाकिस्तानी स्लीपर सेल्सचे जम्मू आणि काश्मीरमध्ये जाळे असल्याचं उघड झालंय। जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे। यावेळी अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याचं देखील समजतंय। बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तानकडून शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलंय। पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईत बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असंही त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानला संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असं BLA यांनी म्हटलंय।
पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाहीये. भारतानं केवळ पाककडून घेतलेल्या 93,000 बंदुका 10 गोळ्यांसह द्याव्यात अशी मागणी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह निझार यांनी केली आहे. पाक सैन्याने बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केले आणि त्यामुळे त्यांना पाक विरुद्ध लढायचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल असून त्याचे केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर होतं. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख देखील उपस्थित होते. रॉ आणि आयबीचे प्रमुख देखील या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. परराष्ट्र सचिव विक्रम बिस्रींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतोय. विक्रम बिस्री यांच्यामुळेच आता भारताला शस्त्रसंधी करावी लागली असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. या सगळ्यांना कंटाळून विक्रम बिस्रींनी आपलं एक्स अकाउंट प्रोटेक्ट केलंय. भारतावर आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांना बजावलंय. एवढंच नाही तर 3 दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिलाय. कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं म्हटलंय. भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं होतं. ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या मध्यस्थीवरून निशाणा साधण्यात आलाय. ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावरून मोदी शहांना सुनावलंय. श्रीनगर अमृतसरसह इतर 32 विमानतळ सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही विमानतळ बंद करण्यात आली होती. आजपासून सर्व कंपन्यांची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. IPL 16 मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. उर्वरित 16 सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवण्याची सूत्रांची माहिती मिळते. तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढलेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या तुर्कस्तान विरोधात भारतात संताप आहे. मुंबई विमानतळावर शिंदेंच्या सेनेचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान सिनेविलास कंपनीचा करार रद्द करण्याची मागणी केली जाते. सिनेविलास ही तुर्की देशाची कंपनी आहे. पाकला तुर्कीचा पाठिंबा असल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळताच पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी केलेला होता आणि त्यामुळे भाविकांची संख्या रोडावलेली. तणाव थोडा कमी झाल्यानं आता विठू माऊलीच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे. दर्शनासाठी किमान 4 ते 5 तास लागतात. पंढरपूरच नव्हे तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवरही दर्शनासाठी भाविक गर्दी करताना दिसत आहेत.
भारत पाक युद्ध परिस्थितीमुळे मालेगावात तयार होणाऱ्या कपड्यावर परिणाम झालाय. मालेगावात कच्चा कपडा तयार होतो आणि तयार झालेला हा माल पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानातील बालोतरी बाडमेर इथं पाठवण्यात येतो. मात्र बाडमेरमध्ये ब्लॅकआउट असल्यानं तिथल्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये कच्चा माल पडू नये. युद्धाकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं अशी भूमिका आता माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली आहे. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाहीये, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. युद्ध हा एक गंभीर विषय आहे असंही ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाईजान नूर खान बेस्ट धाराशिवच्या शिंगोलीमध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना बंजारा समाजाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारत माता की जय आणि अमर रहे शहीद जवान अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी गावातील बंजारा समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणही उपस्थित होते.